नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। भाजपचे माजी आमदार राजन तेली ठाकरे गटात प्रवेश करणार। राजन तेलींचा आज मातोश्रीवर प्रवेश होणार, सूत्रांची माहिती। राजन तेली सावंतवाडीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे ठाकरे गटात प्रवेश करणार। आज दुपारी 3 वाजता मातोश्रीवर दीपक साळुंखे पक्षप्रवेश करणार। सुरेश धस यांनी मध्यरात्री जरांगे पाटलांची भेट घेतली। जरांगे पाटील सुरेश धस यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती। धस बीडच्या आष्टी पाटोदा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर आमदारांची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लवकरच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार। सामनामधून ठाकरे गटाची पहिली यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता। मुंबईच्या शिवालय येथे महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद। 11 वाजता निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर मवियाची पत्रकार परिषद। मवियाच्या पत्रकार परिषदेत राऊत, जयंत पाटील, पटोले संबोधित करणार। महाविकास आघाडीत 260 जागांचं वाटप पूर्ण। उरलेल्या 28 जागांवर 2 दिवसात निर्णय होणार। महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। 20 तारखेला काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर करणार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर पटोले, वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांचं नाव फायनल, सूत्रांची माहिती। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। अपेक्षित उमेदवारांना कागदपत्र जमा करण्याच्या सूचना। पहिल्या यादीत 110 पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता। महायुतीचा तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसात तोडगा। महायुती बंडखोरी करणाऱ्या नेत्याला पाठीशी घालणार नाही। महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून हा ठराव मंजूर। भाजपच्या काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात। भारती लवेकर, राम कदम, सुनील राणेंसह तमिळसेल्वन पराग शहांचं तिकीट कट होण्याची शक्यता। 2 ते 3 दिवसात शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर होईल। यादी 2 टप्प्यात असणार, संजय शिरसाट यांची माहिती। अजितदादा गटाच्या वाट्याला 60 पेक्षा जास्त जागा येणार। दादा गटाचे उमेदवार निश्चित। उरलेल्या काही उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। जागावाटपात कुठलीही अडचण नाही, जागावाटप समन्वयानं होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर महायुतीचा स्ट्राईक रेट निवडणुकीत चांगला राहील, शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती पुन्हा सत्तेत येणार, घरी बसलेल्यांना लोक साथ देणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला। आज सकाळी 11 वाजता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। दादर येथील शिवाजी मंदिर सभागृह येथे मुंबईतील पदाधिकारी मेळावा। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित असणार। महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही लागला कामाला। बावनकुळेंची पुण्यात संघाच्या वरिष्ठांसोबत गुप्त बैठक। पाऊण तास झालेल्या चर्चेत संघाकडून पुण्याचा आढावा घेतला। एमआयएम पक्षही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात। स्वतः लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची इम्तियाज जलील यांची घोषणा। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना उमेदवारी। काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी घोषित। वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित। माझ्या वडिलांनी निष्पाप लोकांच्या घरांच्या रक्षणासाठी जीव गमावला। माझं कुटुंब तुटलंय, त्याचं राजकारण केलं जाऊन जिशान सिद्दीकी यांचं बाबा सिद्दीकींच्या आठवणीत ट्विट। मराठा समाजाची लाट, देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम लावणार। मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर फडणवीसच जबाबदार। वेळ पडली तर मराठे भाजपचा एन्काउंटर करतील, मनोज जरांगेंचा भाजप आणि फडणवीसांना इशारा। भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा विचार नाही, एका घरात 2 तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती। तर सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढण्याची केली होती तयारी। जयंत पाटलांनी इतरत्र जाऊ नये म्हणून पवारांकडून जबाबदारी। रोहित पवारांसारखे नेते उदयाला आल्यानं जयंत पाटील दाबले गेले होते, संजय शिरसाटांची टीका। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी काँग्रेस सोडल्यानं राजकीय समीकरण बदलणार। ठाकरे गटाच्या निर्मला गावित काँग्रेसकडून इगतपुरीत लढण्यासाठी तयार, निर्मला गावित यांची माहिती। विधानसभेच्या निवडणुका लढवल्या तेव्हा शहाजी पाटलांकडे पैसे नव्हते, दुसऱ्यांच्या पैशावर निवडणूक लढवता तेव्हाच बापू रिस्क घेतात। पाटील सांगोल्यातून मैदानात नसतील याची खात्री उत्तम जानकरांचं वक्तव्य। मवियाचे हितेंद्र ठाकूर मवियाचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात। पालघर जिल्ह्यात 6 पैकी 3 आमदार मवियाचे। मवियाने पाठिंबा दिल्यास ठाकूर मवियाचे 3 उमेदवार निवडून आणणार, सूत्रांची माहिती। पुण्यात भाजपमधील इच्छुक उमेदवारांना महामंडळ अवस्थान। श्रीनाथ भिमाले राज्य कंत्राटी कामगार मंडळावर, राजेश पांडे राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी, तर दिलीप कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त।
अमरावतीतले भाजपचे आमदार श्रीकांत भारती आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय कटप्पाच्या भूमिकेत दोघांनीही भाजपसोबत बंडखोरी केली, त्यामुळे दोघांवर कारवाई करावी, रवी राणांची भाजपकडे तक्रार. समीर वानखेडे शिवसेनेतून लढणार नाहीत. वानखेडेंच्या बातम्यांवर शिवसेनेचं स्पष्टीकरण, असा कोणताही प्रस्ताव नाही असंही केलं स्पष्ट. गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना, मतभेद विसरून कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. नाना पटोलेंविरोधात भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत साकोली संघाचे माजी विदेश प्रभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकरांकडून तयारी सुरू. स्वराज्य संघटना आणि राज्य काँग्रेसची युती होणार होती. लोकसभेला काँग्रेस हायकमांडने उमेदवारीचा शब्दही दिला होता, पण काही कारणांमुळे शाहू महाराज पुढे आले, माझा विषय थांबला, मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडलं, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य. आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही, तसंच झारखंडमध्ये देखील निवडणूक न लढण्याचा निर्णय आप दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार. बंधू शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे वेगळे नाहीत. कधी कधी माझं नाव शिवेंद्रराजे सांगतो, उदयनराजेंचं मिश्किल वक्तव्य. राणोत का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अश्विनी महांगडेची पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर शनिवारी राजीनामा देणार. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वर्णी लागली नसल्यानं मानकर नाराज. अजित पवार किंवा सुनील तटकरेंकडून कुठलाही संपर्क नसल्याची माहिती. एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षात जबाबदारी द्यावी, सगळी पदे एकाच व्यक्तीला देऊ नये, अजित पवारांना विनंती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची नियुक्ती झाल्यानंतर रुपाली ठोंबरेंची टीका. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते धडकले नागपूर भाजप कार्यालयात. हा मतदारसंघ शिंदे गटाला जाण्याची चर्चा असल्याने कार्यकर्ते संतप्त. उमेदवारी भाजप नेते रमेश राजूरकर यांना मिळावी अशी मागणी. लक्ष्मण ढोबळेंनी मुंबईत घेतली सुप्रिया सुळेंची भेट. 10 वर्षापासून डावललं जात असल्याचा आरोप करत लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची डोकेदुखी वाढणार. शिरूरमध्ये आयात उमेदवार नको अशी कार्यकर्त्यांची मागणी, तर आयात उमेदवार दिल्यास बंडखोरीची शक्यता. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतली भाजप प्रवक्त्यांची भेट. सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला कसा झाला याची माहिती द्या. विरोधकांचा फेक नरेटिव्ह मोडून काढा, यादव यांच्या सूचना. सकल ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी बावनकुळेंची भेट घेतली. कसब्यात ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्या, ब्राह्मण समाजाची मागणी. राजकोट येथील पुतळा प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक. परमेश्वर यादव असं आरोपीचं नाव. पुतळ्याच्या भागाचं नीट वेल्डिंग केलं नसल्याचा त्याच्यावर ठपका. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंब्र्याच्या किस्मत कॉलनीत अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांचा फौजफाटा तैनात. 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार. पावसाळ्यात 4 महिने मिनी ट्रेन बंद असते. पुण्याच्या इंदापूरमधून तानाजी शिंगाडे यांना रासपची उमेदवारी. शिंगाडे यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून समावेश. धाराशिवमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाव्य उमेदवार जाहीर. तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अश्रुमा कोळीकर, तर भूप परांडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी नानासाहेब मदने संभाव्य उमेदवार. काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपने तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास वेगळा विचार करणार. आमचा विचार करावा. नागपुरात पत्रकार परिषद, तेली समाजाची मागणी. अंबरनाथ विधानसभेत वंचितचा उमेदवार देऊ नका. आपल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नुकसान नको. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी. अंबरनाथ पालिकेच्या लिफ्टमध्ये मनसे शहराध्यक्ष अडकले. कुणाल भोईर हे तब्बल 15 ते 20 मिनिटं अडकून पडले. सुरक्षा रक्षकांनी कुणाल भोईर यांना बाहेर काढलं.